छत्रपति संभाजीनगर में अखिल भारतीय बलिराजा संगठन द्वारा सरकार के वादा खिलाफी के खिलाफ जिलाधिकारी कार्यालय के सामने विशाल ऋण माफी विरोध प्रदर्शन का आयोजन किया जाएगा। संगठन ने आरोप लगाया कि विधानसभा चुनाव से पहले सरकार ने घोषणा पत्र में किसानों के कर्ज माफ करने, 7/12 कोरा करने, बिजली बिल माफ करने और दूध पर सब्सिडी देने जैसे वादे किए थे, लेकिन सत्ता में आते ही ये सभी वादे भुला दिए गए। संगठन का कहना है कि जहां एक और किसान भारी संकट में है, वहीं दूसरी ओर सरकार सांसदों के वेतन भत्ते बढ़ाने में व्यस्त है। इसी के विरोध में बलिराजा संगठन ने जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन की घोषणा की और संभागीय आयुक्त को ज्ञापन सौंपा जाएगा। आंदोलन की अगली कड़ी के रूप में मुंबई मंत्रालय पर भूख हड़ताल भी की जाएगी। इस आंदोलन में बड़ी संख्या में किसान, खेत मजदूर, मेहनतकश कर्मचारी, बेरोजगार युवक भाग लेंगे। संगठन ने सभी से इस आंदोलन में शामिल होने की अपील की है। शेतकरी बांधवांना सोबत घेऊन अखिल भारतीय बळीराजा संघटना आंदोलन सुरू करणार आहे। पुढील 4 दिवसामध्ये 8 तारखेला कलेक्टर ऑफिस आणि विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर जर या सरकारने या 8 दिवसामध्ये किंवा या 15 दिवसामध्ये कर्जमाफीचा जर निर्णय घेतला नाही तर पुढच्या 15 दिवसामध्ये अखिल भारतीय बळीराजा संघटनेतर्फे उपोषण, आमरण उपोषण आम्ही करणार आहोत। काय मागण्या? 2 मिनिट या ना ताई। पुढच्या अगोदर जे जाहीरनामे काढले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार, लाईट बिल माफ करणार, आमच्या दुधाला भाववाढ देणार, अशी आश्वासनाचा GR या सरकारने काढला होता। परंतु 8 दिवसापूर्वी आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर हा निर्णय घेऊ। परंतु त्याच्यानंतर 28 तारखेला अजितदादा पवार यांनी असं स्टेटमेंट दिलं की पुढचे 3 वर्ष आम्ही कर्जमाफी करू शकत नाही। का? जाहीरनामा काढणारे तुम्ही, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे तुम्ही, खोटी आश्वासनं देणारे तुम्ही, आणि आता सांगताय की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही। मग तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही तर तुम्ही देणार कुणाला? या देशातले व्यावसायिक लोक ज्यांच्यावर हजारो कोटी, मला तर वाटतं 12 लाख 1000 कोटी काहीतरी कर्ज आहे त्या लोकांवर, असे लोक तुम्ही देशाबाहेर जाऊ देता। आणि जो माझा गरीब मायबाप शेतकरी राबतोय त्याला खोटी आश्वासनं देऊन हे सरकार सत्ता स्थापन करतं, आणि सत्ता स्थापन केल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू नाही म्हणतं, करू शकत नाही म्हणता। आता आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटन हे शांत बसणार नाही। या 8 दिवस पुढच्या 8 तारखेला आम्ही तीव्र स्वरूपाची निदर्शनं करणार आहोत, आणि त्यानंतर जर 8 दिवसात 15 दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईला आझाद मैदान इथं आमरण उपोषण करणार आहोत। स्वतःला शेतकरी म्हणवणारे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे 12 तारखेला शहरात येण्याची शक्यता आहे। यांच्याशी आपण काही चर्चा करणार का, किंवा त्यांच्यासमोर काय आंदोलन होण्याची शक्यता आहे? आम्ही व्यवस्थित त्यांची भेट मागणार, प्रशासनाला आम्ही तसा अर्ज करणार। आमची भेट झाली तर आम्ही त्याच्यावर सगळी चर्चा करणार, आणि जर या प्रशासनाने आम्हाला त्यांची भेट जर दिली नाही, त्यांचा वेळ जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे निदर्शनं करणार।